मंडळी, ज्या ब्लॅक बॉक्सवर अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या गुपिताचा उलगडा अवलंबून होता आहे तोच आता जळाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे नव्यानं प्रश्नांचं काहूर उठलंय। त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचं हे प्रकरण आता केवळ एका अपघाताची बातमी उरलेली नाहीये, ते शंकांच्या धुक्यात हरवलेलं एक अस्वस्थ करणारं कोडं बनतंय का, हा सवाल आहे। कोणत्याही विमान अपघाताच्या तपासात सगळ्यात मोठा आधारस्तंभ ब्लॅक बॉक्स असतो, जो आगीत सुद्धा सुरक्षित राहतो असं म्हटलं जातं। पण आता विमान अपघात तपास ब्युरोनं हे मान्य केले की या बॉक्सचं नुकसान झालं। त्यामुळे अजितदादांचा पक्ष असो की विरोधी पक्ष अनेक प्रश्न उपस्थित करतायत। ज्या उपकरणावर या गूढ मृत्यूचा उलगडा अवलंबून होता तेच जर जळालेल्या अवस्थेत असेल तर या प्रश्नांची, शंकांची उत्तरं कशी मिळणार, हा सवाल आहे। हा डेटा गहाळ होणं म्हणजे केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर तो तपासाच्या विश्वासार्हतेवर उमटवलेला एक ओरखड असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। जेव्हा रनवे 29 सुरक्षित उपलब्ध होता तेव्हा रनवे 11 वर उतरवण्याचा आग्रह का धरला गेला? सुरक्षिततेपेक्षा अट्टहास मोठा होता का? जर हवामान खराब होतं तर दृश्यमानता कमी होती, तर मग वैमानिकाला गो अराउंड घेण्यापासून कोणी रोखलं होतं? विमान लँडिंगच्या आधीच इतक्या कमी उंचीवर का आलं होतं? हे तांत्रिक बिघाडामुळे झालं की मानवी हस्तक्षेपामुळे झालं? फ्लाइट रडारचा डेटा 1 मिनिट आधीच बंद होणं आणि कोसळताना वैमानिकानं एक शब्दही न बोलणं असे अत्यंत अस्वाभाविक मानलं जातंय। वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत रेडिओवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, मग इथं ही शांतता का होती? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती गेल्या काही दिवसात झालेली आहे आणि ब्लॅक बॉक्स मधला डेटा जर पूर्णपणे वाचता आला नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार, हा सवाल आहे। हा तपास केवळ अंदाज आणि तर्कावर आधारित राहील का? ठोस पुरावे हाती नसतील तर मग संशयाचं पीक अधिक जोमानं येईल का? आणि हा जो सगळा संशयाचा धुरळा उडालेला आहे तो खाली कसा बसणार, सवाल आहे। पण अतिशय गांभीर्यपूर्वक आपण ही चर्चा करणार आहोत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं। भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत। विश्वासजींचा एव्हिएशन मधला मोठा अनुभव आहे, त्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला सांगू शकतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, तुमचं स्वागत। आणि एव्हिएशन एक्सपर्ट रोहित चंदावरकर सर आहेत। या अपघातानंतर सातत्यानं आपण वेगवेगळे जे सगळे शंका कुशंका आरोप प्रत्यारोप झाले त्या वेळेला रोहित सरांनी त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे। पण आज एक नवा ट्विस्ट या सगळ्यामध्ये आला आणि त्यामुळे त्यांच्याकडून त्याचं तांत्रिक विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचंय। सर, तुमचं स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती अतुल लोंढे यांच्यापासून। अतुलजी, काही दिवसापूर्वी तुम्ही पहिल्यांदा याच्याबद्दलचं सुतोवाच केलं होतं, ब्लॅक बॉक्स मधून काहीही मिळणार नाही। तुम्ही असं का म्हणाला होतात? आज तर त्याला पुष्टी मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बॉक्स जळणं किती गंभीर आहे आणि त्या सगळ्याचा या सगळ्या तपासावर काय परिणाम संभवतोय तुम्हाला? विलास, तुम्हाला कल्पना असेल की यापूर्वी सुद्धा लियर जेटचा 2023 ला मुंबई एअरपोर्टवर ऍक्सिडेंट झाला होता। हां, हॅलो? हां, येतोय आवाज येतोय। हॅलो? होय, येतोय, तुमचा आवाज येतोय। मुंबई एअरपोर्टवर 2023 मध्ये लियर जेटचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याचे 2 तुकडे झाले होते आणि त्याचा ब्लॅक बॉक्स डेटा जो आहे तो अजूनपर्यंत जनतेमध्ये पब्लिक करण्यात आलेला नाही आहे। आज आपण 2026 मध्ये आहोत। मग माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा असं कळलं की ब्लॅक बॉक्समध्ये प्रॉब्लेम आहेत VSRच्या। मग आता मला एक सांगा, मी सगळं वर्णन जे आहे ते तुम्ही केलं, मी सकाळी काय सांगितलं ते टंगस्टनचं बनलं असतं, स्टीलचं बनलं असतं। 1100 डिग्री सेंटीग्रेडवर 60 मिनिटं कंटिन्यू जर ते जळण्याच्या ह्याच्यात असलं तरच ते खराब होऊ शकतं, अदरवाईज ते खराब होत नाही। मग मी त्याचे व्हिडिओ पाहिले प्लेनचे, क्रॅश प्लेनचे। त्याची टेल मला सुरक्षित दिसली। तर टेल सुरक्षित दिसल्यानंतर जर अशा पद्धतीची माहिती येत असेल, कारण DGCAने अजूनपर्यंत कुठलं नोटिफिकेशन काढलं नाही या संदर्भातला, कुठला असं त्यांनी काही सांगितलं नाही आहे। या सगळ्या ज्या माहिती आहे त्या आम्हाला माध्यमांच्या याच्यातून भेटली आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर
हे लक्षात आलं की अशा पद्धतीचं कारण येऊ शकतं, हे जे आपल्याला शंका होती त्याचं जवळपास जे आहे ते त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं की हे काही ना काही गडबड याच्यामध्ये आहे. धागेदोरे जे आहे, डॉट्स आपण जर केले तर रोहित पवारांची प्रेस मी पुन्हा एकदा पाहिली. त्यांनी सांगितलं की अजित पवार साहेबांनी, दादांनी प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं थांबवलं होतं. ते काचेची बॉटल वापरायचे. कधी त्यांना भीती असेल की त्याच्यामध्ये इंजेक्शनने काही इंजेक्ट केलं जाऊ शकते का. त्यानंतर त्यांनी रोहित पवारांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा एखादा हेलिकॉप्टर किंवा विमान घ्यायला आणि त्यात बसा. ते माझ्या पण एका उद्योजक मित्राला मी सांगितलेलं आहे. अशा अनेक शंका कुशंका ज्या आहेत त्या निर्माण होत होत्या. त्या डॉट जोडले तर रात्री त्यांना पहिले बाय रोड जाणार होते, मग कोणामुळे उशीर झाला, मग काय ती फाईल एवढी इम्पॉर्टंट होती का, त्याच दिवशी ती साईन झाली पाहिजे का, आणि मग आता हा ब्लॅक बॉक्स. या सगळ्या गोष्टीवरून असं लक्षात येतं की DGCAचं जे स्पष्टीकरण यायला पाहिजे आणि ज्या वेगानं तपास व्हायला पाहिजे त्या वेगानं तपास का होत नाही आहे. त्यांना आज कळलं का, काल कळलं का हो ब्लॅक बॉक्स पूर्ण जळला म्हणून. ॲक्सिडेंट तर 28 तारखेलाच झाला आणि काल तर 16 तारीख होती. मग कसलं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. महाराष्ट्राने एवढा मोठा नेता गमावला. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही, विलास, हा कुठल्या पक्षाचा प्रश्न म्हणून मी उपस्थित केलेला नाही आहे. मी हा प्रश्न उपस्थित केला, कुठलाही नेता याच्या अडचणीमध्ये येऊ शकतो. हे महाराष्ट्राचं, ह्या देशाचं राजकारण आहे का असं. मग अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद होत असताना आणि त्याची माहिती आपल्याला येत नसताना, आणि आपण जर पाहिलं, तुम्हाला ह्या सगळ्या ब्लॅक बॉक्सचे बदललेले पॅरामीटर्स, नवीन स्टँडर्ड्स, हे सगळे मी सांगितलेले आहे तुम्हाला. त्या सगळ्या स्टँडर्ड्सनी आपण पाहिलं तर मग मात्र याच्यावर शिक्कामोर्तब होतं की हा घातच होता. बरं, ठीक आहे. मी विचारतो याच्याबद्दल. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. विश्वासजी, राजकीय पक्ष भाजपचा प्रवक्ता म्हणून मला नाही, एव्हिएशनमधला तुमचं माहिती याच्याबद्दलची आहे, अनेक वर्ष तिथं काम केलं तुम्ही, म्हणून माझा थोडा टेक्निकल प्रश्न तुम्हाला असा आहे की रेअर केसमध्ये अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स जळतो. हे आज जेव्हा माहिती काढली, आम्ही सुद्धा रिसर्च केलं, तेव्हा लक्षात आलं. तुम्हाला हा विमान अपघात जेव्हा तुम्ही बघितला, त्याचे दृश्य हे सगळं बघितलं, तुम्हाला वाटतं की इथं ते घडू शकतं, ब्लॅक बॉक्स जळण्यासारखी परिस्थिती होती? विलासजी, रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे काय, 1100 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त टेम्परेचर असणं, किंवा 3400 ग्रॅव्हिटीचं फोर्स असणं, किंवा 5000 पाऊंड्सचं वॉटरप्रूफिंग असं, अशा अनेक गोष्टी आहेत. तर रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट ही केस झालेलीच नाहीये. मुळामध्ये ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही, आणि जर तसा कोणी दावा करत असेल तर मूर्खाच्या नंदनवनात राहत आहे. मी आत्ताच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, AIB, आपण ज्याची चर्चा करतोय, त्याच्या वेबसाईटवर गेलो. त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचं असं नोटिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे ही जी चर्चा आहे ही मुळामध्ये अतिशय कपोलकल्पित आहे, आणि मी याचा आरोप रोहित पवारांना करेल. कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून राजकारणच करतात आहे. बरं, एक तर त्यांनी महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स घेतली, व्हेरी गुड. मग दिल्लीत जाऊन हिंदीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, व्हेरी गुड. त्यांनी अशी कुठची माहिती दिली हो, जेव्हा एखादं विमान उडताना त्याला फिट टू फ्लायच्या आधी जे सर्टिफिकेशन असतं, लाईन इंजिनिअरिंग ज्या गोष्टी SOP मध्ये चेक करतो, मी साध्या भाषेत सांगेन की हवा बरोबर आहे का, पाणी टायर मधली हवा बरोबर आहे का, इंधन बरोबर आहे का, ब्रेक्स बरोबर लागतात का, गिअर बरोबर आहेत का, या सगळ्या गोष्टींचं एक SOP असतं. ते SOP वाचून ते अशा प्रकारचं आवडतात की ते एव्हिएशन एक्सपर्ट आहे. ज्या प्रकारे रोहित पवारांना पुतण्या म्हणून दुःख झालेलं आहे, तसंच आम्हालाही दुःख झालं आहे. आणि सर्वात जास्त दुःख तर सुनित्राताईंना, पार्थला आणि जयला असायला हवं. त्यामुळे इतरांनी एवढे गळे फोडायची काय आवश्यकता. दुसरं टेक्निकल मुद्द्यावर आहे तुम्ही, की AIB ही जी संस्था आहे, या संस्थेला 30 दिवसाची वेळ असते. 30 दिवसाच्या आत त्यांनी रिपोर्ट देणं अपेक्षित असतं. 30 फेब्रुवारीपर्यंत त्यांचा जो वेळ आहे तोपर्यंत त्यांचा रिपोर्ट देतील. आणि अशा प्रकारचं कुठेही आलं नाही. आणि मी इव्हन AIBचे देखील अखेरची दिवाळी काढेल तर त्यांनी असं म्हणायचं की ब्लॅक बॉक्स हा जळालेला आहे. ब्लॅक बॉक्स हा जळू शकत नाही. आणि तुम्ही जे आता दाखवलं, AIBने जे काही आव्हान केलंय की जोपर्यंत लॉजिकल कन्क्लुजन येत नाही तोपर्यंत कोणी स्पेक्युलेशनवर विश्वास ठेवू नाही. ठीक आहे. हे राजकारण आता थांबायला हवं. ठीक आहे. मी थेट विचारतो सर, मला अजिबात त्याच्यामध्ये 19-20 करायचं नाही, थेटच मी विचारतोय. अतुलजी, अनेक संशयाचे कंगोरे आणि हे सगळे धुरळा उडवून तुम्ही राजकारण चमकून घेताय का, असा आरोप आहे त्यांचा. असा आहे विलास की महाराष्ट्राचा नेता गेला, मग त्याच्या मुलाला
सुनेत्रा वहिनींना दुःख झालं की नाही झालं, मग रोहित पवारांनाच का दुःख झालं, हा प्रश्न योग्य आहे का हो? सगळ्या महाराष्ट्रात दुःख झालं आणि एक नेता गेला आणि त्याच्यावर असे असे वक्तव्य जर येत असेल तर मला त्याच्यावर काही उत्तर द्यायचं नाही आहे. पण मला एक सांगा की वेळेवर पायलट बदलतात. सकाळी 6 वाजता आपण उद्या सकाळी जाऊया विलास, तुम्ही, मी आणि विश्वास पाठक साहेब, आणि सकाळी 6 वाजता कुठे ट्रॅफिक असते ते आपण एकदा पाहून घेऊ. एअरपोर्टकडे जाणारी मी कधीच नाही पाहिली सकाळी 6 वाजता. आपण अनेक वेळा 5:30 वाजताचा फ्लाईट पकडतो, 7 वाजताचा फ्लाईट पकडतो. 20 मिनिटामध्ये आपण दादरवरून, 25 मिनिटामध्ये कुठूनही, 30 मिनिटामध्ये आपण साऊथ मुंबईवरनं पण एअरपोर्टला पोहोचून जातो. मग तिथे चेंज होतात. का झाले पायलट चेंज? आणि तोच पायलट का आला की ज्याचा उड्डाणाचा अनुभव 15,000 तासाचा होता, पण मग त्याच्यावर कारवाया झाल्या होत्या त्याच्या अल्कोहोलमुळं. अल्कोहोलची सवय असल्यामुळे त्याला अल्कोहोल पिऊन फ्लाईट चालवणं ही सवय होती. नंतर रोहित पवारांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की एकदा अजितदादा फ्लाईटमधनं टेक ऑफ केलं होतं मुंबईवरनं आणि खूप धुकं होतं. लोणावळ्यापासून ते परत गेले की नको नको आणि रोडनी आले. आणि अजितदादांसोबत मी पण ट्रॅव्हल केलेलं आहे 2012-13मध्ये एअरक्राफ्टमध्ये. तेव्हा अजितदादांना मी पाहिलेलं आहे की कधीही त्यांनी पायलटच्या विरोधामध्ये किंवा पायलटवर दबाव टाकला असं मी कधी पाहिलं नाही. ते सरळ सांगायचे की पायलटने सांगितलं की इतक्या वाजता उडायचा आहे, त्यांचा हा टायमिंग असतो, फ्लाईंग अवर्स असतात पायलटला, त्या फ्लाईंग अवर्समध्ये गेलं पाहिजे. कार्यक्रम लवकर लवकर आटपून आम्ही एअरपोर्टवर येताना पाहिलेला आहे. तर जीवाशी खेळ किंवा टेक्नॉलॉजीशी खेळ करताना मी त्यांना पाहिलं नाही. आता मी एक मुद्दा उपस्थित केला होता की 2023 साली मुंबईच्या एअरपोर्टवर 2 तुकडे झाले होते विमानाचे, लिअर जेटचेच. त्याच्या ब्लॅक बॉक्सचा आता 3 वर्ष झाले, अजूनपर्यंत डेटा आहे का? दाखवून द्यावा. आम्ही काही वेगळं म्हणत नाही आहे. आम्ही हे म्हणतो की आज एवढ्या मोठ्या नेत्यासोबत जर असं होत असेल तर अनेक लोक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये डिस्टन्सचा प्रॉब्लेम असतो किंवा जायचं असतं, त्यावेळेस हे एअरक्राफ्ट वापरतात. ठीक आहे, मी सगळ्या नेत्यांच्या जीव धोक्यात नाही आहे का? म्हणून म्हटलं पाहिजे की हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे. ठीक आहे, त्याच्या आधी एक कमेंट आपल्यासोबत रुपालीताई सुद्धा. रुपालीताई, राजकीय आरोप तर होत आहेत त्याच्याबद्दल, पण विरोधक आहेत ते म्हणतात, सत्ताधारी म्हणतात ते राजकारण करतायत, पण तुमची याच्याबद्दलची पक्षाची काय भूमिका आहे? आज ज्या प्रकारची माहिती समोर आली त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला सुद्धा काही संशय वाटतोय की तुम्हाला हा अपघात आहे असं वाटतंय? काय वाटतंय? आम्हाला संशय वाटतोय, म्हणूनच आम्ही 4थ्या ते 5व्या दिवसापासून हा अपघात आहे का घात आहे, आम्हाला पुराव्यांची त्याची चौकशी हवी आहे. एक लक्षात घ्या, इथे काँग्रेसचे अतुल लोंढे जी आहेत, बीजेपीचे आहेत, मला ते कुठल्या पक्षाचे त्याच्याशी खरंच घेणं देणं नाही, परंतु त्यांनी एक माणूस म्हणून किंवा एक नेता म्हणून ज्या काही भावना तिथं व्यक्त केलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामधनं जर आमच्या अजितदादांचं सत्य पुराव्यानिशी बाहेर येणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते स्वीकारार्ह आहे. आम्हाला सत्ताधारी, विरोधक किंवा हे सांगत असताना कोण राजकारण करतंय त्याच्याशी घेणं नाही. निश्चित माननीय सुनेत्रा वहिनी असतील, पार्थदादा असतील, जयदादा यांना फार मोठं दुःख झालेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला ते मोठं दुःख झालेलं आहे. रोहित पवार पुतणे आहे का काय आम्हाला घेणं देणं नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमचा बाप माणूस गेलेला आहे तर त्याची सत्यता समोर येणं गरजेचं आहे आणि तेही पक्षानं त्याच्या संदर्भातली चौकशीची मागणी, तुमचे मुद्दे, तुमचे संशय हे सगळं कळवलेलं आहे का संबंधित यंत्रणांना? आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा मला वाटतं आम्ही निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं जी लागेल ती चौकशी आपण लावूया. कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तेव्हा भावुक झाले होते आणि आम्ही त्यांना म्हणत होतो ही वेळ आमच्यावर येईल अशी कधीही वाटलं नव्हतं. तेव्हा मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस म्हणाले की जी पाहिजे ती चौकशी लावून सत्य तुमच्या समोर आणणार, हे आम्हाला त्यांनी आश्वासित केलं आणि त्याच दिवशी रोहित पवार यांची प्रेस झाली. आता मुळात एक लक्षात घ्या की काल जे अचानकपणे ब्लॅक बॉक्स ज्याचं नाव समोर आलं, इथे विश्वास पाठक साहेब म्हणतायत की तो जळूच शकत नाही, परंतु आमच्यासारखे पण आहेत वकील की जे टेक्निकली आयडेंटिफाय करण्यासाठी मगाशी आम्हाला अतुल लोंढे भाऊंनी सांगितलं की आग आणि उष्णता अपघातामध्ये जर जी आग लागली असेल ते 1100 पेक्षा जास्त तापमान असेल किंवा 60 मिनिटापेक्षा दीर्घकाळ टिकली असेल तर ते उष्णतेमुळे खराब होऊ शकतात.
2 अत्यंत जोराचा धक्का 3400 GS पेक्षा जास्त धक्का लागला असेल तर यंत्रणा पूर्णपणे नष्ट होऊ शकते. 3 पर्यावरणीय घटक खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज होऊ शकतो, त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र ब्लॅक बॉक्स 30 दिवसापर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाईन केलेला असतो. मग आता ह्या ज्या मी 3 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये विमानातली माननीय अजितदादांची घडलेली घटना कुठेही बसत नाही. मग ब्लॅक बॉक्स जळाला हे कुठनं आलं, हे कुठल्या सूत्रांनी दिलं, हा कोण नेरेटिव्ह सेट करतोय याचंही तपास होणं गरजेचं आहे. ठीक आहे, मला वाटतं आपण याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर थोडं एक्सपर्ट कडून जाणून घेऊया. एव्हिएशन एक्सपर्ट आपल्या सोबत आहेत, रोहित शिंदावरकर सर. सर, मला 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे. सुरुवातीला आपण जे दाखवले त्याच्या अनुषंगानं, एक म्हणजे ब्लॅक बॉक्स जळण्यासारखी परिस्थिती आत्ता इथं होती का, एक. दुसरं, मग आता जे अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आतापर्यंत, शंका कुशंका ह्या सगळ्याबद्दल आपण बोललोय, त्या सगळ्या प्रश्नांचं पुढे काय होणार, दुसरा प्रश्न. आणि तिसराही प्रश्न लगेच विचारतो, जर मग डेटा हाताशी नसेल, पुरावे नसतील, तर मग समोर येणारा निष्कर्ष कशाच्या आधारावर असेल? विलास, ज्या रिपोर्ट बद्दल एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा एक प्रिलिमिनरी रिपोर्ट असं आपण त्याला म्हणू, ज्याच्याबद्दल एवढी सगळी चर्चा होते, तो मी आज सकाळी दुपारी जेव्हा आला तेव्हा 4 वेळा व्यवस्थित वरपासून खालीपर्यंत वाचला. आत्ताही तो माझ्या हातात आहे माझ्यासमोर. कम्युनिकेशन L3 कम्युनिकेशन द्वारा डिजिटल फ्लाइट रिकॉर्डर को फ्लाइट रिकॉर्डर प्रयोगशाला में सफलतापूर्वक डाउनलोड किया गया है, असं त्यात वाक्य. पुढचं वाक्य असं आहे की हनीवेल द्वारा निर्मित CBR विस्तृत तकनीकी जांच चल रही है. विशेष सहायता के लिए निर्माता हनीवेल के देश के प्रतिनिधी से हम बात कर रहे हैं. थोडक्यात असं की फ्लाइट डेटा रेकॉर्डर मध्ये जे 2 भाग असतात, एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरा फ्लाइट, हल्ली त्याला डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणतात. पूर्वी FDR म्हणायचे, आता DFDR म्हणतात. ते दोन्ही जळून गेले वगैरे असं काही झालेलं नाही. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतलेली पाहिजे. वर्ती रिपोर्ट मध्ये असं मेन्शन केलंय की दोनों रिकॉर्डर लंबे समय तक तीव्र गर्मी के संपर्क में रहने से क्षतिग्रस्त हो गए. एअर इंडियाचं जे विमान गेल्या वर्षी पडलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा विलास आणि सर्व माननीय पॅनलिस्ट अशाच प्रकारे डॅमेज झाला होता त्या याला, पण त्याच्यातलं डेटा मिळाला, त्यातनं फ्लाईट रेकॉर्डर पण मिळाला सगळं आणि सगळं मिळालं. इथे आपण अशी आशा करतोय की हनीवेलकडे हे गेल्यानंतर याच्यातून तो व्हॉइस सुद्धा मिळेल. दुसरा महत्वाचा टेक्निकल पॉइंट, अत्यंत महत्वाचा, लक्षात घ्या, राजकारण पूर्ण बाजूला ठेवा, मला काही राजकारणाशी देणं घेणं नाही. पायलट जेव्हा जिथे उतरणार आहे त्या कंट्रोलरच्या संपर्कात येण्या इतका एअरपोर्टच्या जवळ येतो, समजा एक 10 किलोमीटर अंतरापर्यंत, त्याच्यानंतर तो ज्या ज्या काही गोष्टी बोलतो त्या एकतर फ्लाईट म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये सगळा डेटा, जो विमानाची उंची, वेग, अमुक तमुक, हे सगळं त्याचा अँगल वगैरे रेकॉर्ड होतं. पायलट जे बोलतो ते CVR मध्ये रेकॉर्ड होतं, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये. आज आपण काय चर्चा करतोय, CVR डॅमेज झाला, CVR डॅमेज झाला, पण तो ज्या काही गोष्टी बोलत असतो त्या दुसरीकडे 2 माणसं 3 माणसं बसलेली ऐकत असतात ना, हे कोणी लक्षात का घेत नाही हे मला समजत नाहीये. एअर ट्रॅफिक कंट्रोलची जी 2-3 माणसं असतात, बारामतीला फुल टाईम एअर ट्रॅफिक कंट्रोल चा टॉवर, प्रोफेशनल टॉवर नाहीये, पण तिथे जे रेडबर्ड एव्हिएशन आणि दुसरी एक अकॅडमी आहे त्याचे इन्स्ट्रक्टर आणि विद्यार्थी सुद्धा ट्रेनिंग म्हणून, ट्रेनिंगचा भाग म्हणून तो जो एक टेम्पररी एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे तिथे बसतात आणि कुठली VIP फ्लाईट किंवा चार्टर फ्लाईट येणार असेल त्याच्या 1 तास आधीपासून ते त्या फ्लाईटचा अभ्यास करतात, कसं विमान येतं, काय होतं वगैरे. तिथे जे पायलट बोलतो ते इतर 3 माणसं बसून ATC मध्ये ऐकत असतात, हे लक्षात घ्या. कोणीही तो मुद्दा चर्चेत का आणत नाहीये, टेक्निकल गोष्ट सांगतोय. त्यामुळे पायलट जर असं म्हणाला की अरे मला इंजिनचा प्रॉब्लेम आहे, त्यात मेडेकॉल होता का, ऐका जरा, तर पायलट जर म्हणाला की मला डाव्या बाजूच्या इंजिन मध्ये प्रॉब्लेम जाणवतोय त्यामुळे विमान डाव्या बाजूला कलतंय, असं जर तो म्हणाला, आय एम फीलिंग सम काइंड ऑफ बँक टुवर्ड्स लेफ्ट, इनव्हॉलंटरी बँक असं त्याला म्हटलं जातं, आय एम फीलिंग सम ड्रॅग इन द इंजिन, आय एम डुईंग दिस, आय एम डुईंग दॅट, तर आपण समजतोय की हे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड होईल. ओके, नाही कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड झालं तर ATC ऐकत असतं ना ते, त्याच्यामुळे ते एनी केस रेकॉर्ड एका अर्थाने होतच असतं, कुठल्या तरी माणसांच्या कानात रेकॉर्ड होत असतं किंवा दुसऱ्या एंडला रेकॉर्ड होत असतं, जिथे पायलट संदेश देतो की बाबा हा प्रॉब्लेम आहे, अमुक आहे तमुक आहे.
तिसरी गोष्ट तुम्ही विचारलेली की हा पुरावा जर आता उपलब्ध नसेल तर काय करायचं. फक्त टेक्निकल दृष्टिकोनातून ऐका, राजकारण आणू नका. परत एकदा सांगतो की फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि त्याच्याबरोबर असलेलं इक्विपमेंट सगळं हे सगळ्या तपासाची जी काही साखळी असते त्यातली एक लिंक आहे, पण ती अशी लिंक नाही की जी तुटल्यामुळे पूर्ण तपास कोलॅप्स व्हावा. ओके. याचं कारण तुम्ही डेटा रेकॉर्डर मध्ये जो काही विमानाचा अँगल, त्याचा बँक, त्याचा स्पीड, त्याचा रेट ऑफ डिसेंट म्हणतो आम्ही, म्हणजे खाली उतरण्याचा वेग, अचानक क्रॅश झाला त्याच्या आधी ते जर एकदम एका बाजूला झुकलं ते सगळं, त्यावेळी असलेला वेग, ज्या वेगाने ते खाली यायला पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त वेगाने आलं का, त्याचा ड्रॅग किती होता, फ्युएल किती उरलेलं होतं, इतर काही गोष्टी सगळ्या असतात, त्या सगळ्या तपासाचा भाग असतात. त्याच्या व्यतिरिक्त पायलट काय बोलला हा एक छोटा भाग आहे फक्त त्यातला. पायलट काय बोलला हा भाग विलास क्षतिग्रस्त हो गया असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कदाचित तो एक चॅलेंज आहे की त्याचं सगळं ते बोलणं काय होतं ते निघावं का, निघेल का तपासामध्ये, व्यवस्थित ते आपल्याला ऐकू येईल का किंवा त्याचं ते सापडेल का. पण फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा डेटा सगळा त्यांनी डाउनलोड केलाय असं वाक्य आहे ना स्पष्टपणे. त्याचा अर्थ बाकी सगळे पुरावे तर आहेतच मिळालेले. त्यामुळे जर पायलटनी मुद्दाम विमान वेगाने खाली आणलं, जर काहीतरी अमुक प्रॉब्लेम झाला, जर विमानात काहीतरी स्फोटच झाला एकदम, जो की झालेला नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, किंवा जर आणखी काहीतरी घातपाताची काही लक्षणं समजा असतील, ती सगळी त्याच्यात रेकॉर्ड झाली आहेत आणि डाउनलोड झालेली आहेत. हे माननीय पॅनलिस्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे हा एक तुम्ही 100% जर तपासाची हे असेल, 100 मार्कांचं पेपर तुम्ही सोडवताय असं धरा परीक्षेमध्ये, त्या 100 मार्कांपैकी मी म्हणेन की 85 मार्क इतकी उत्तरं आपल्याला मिळाली आहेत आणि 15% मार्क जे असतात ते तुम्हाला अडकून कदाचित राहील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर पूर्णपणे क्लॅरिटीने न आल्यास. अतुलजी, बाकीचे 85% तुम्हाला मिळत आहे. अतुलजी, आता रोहित सरांनी जे सांगितलं त्याच्यानुसार बहुतांश डेटा हा मिळालेला आहे, याचा तपासावरती फार परिणाम होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्या इतका डेटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग प्रश्न उरतो. लास्ट लाईन एक बोलू इच्छितो. मी या शो मध्ये किंवा कुठलेही जे शो मी केले त्यामध्ये असंख्य शो केले गेल्या 15 दिवसात, त्यामध्ये कुठलाही निष्कर्ष देत नाहीये. मी स्वतःला एव्हिएशन एक्सपर्ट नव्हे, एव्हिएशन अभ्यासक मानतो. 35 वर्ष मी एव्हिएशनचा अभ्यास करतोय म्हणून, पण आणि फ्लाइंग सुद्धा करतो, सिम्युलेटर वगैरे इतर सगळं. मी निष्कर्ष देत नाही हा अपघातच आहे असं मी म्हणत नाहीये. मी फक्त जे टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात आणि फक्त कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जळला असं करून आज जे सुरू झालंय त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन देतो आहे. एवढं बोलून थांबतो. ठीक आहे अतुलजी प्लीज. नाही, मग आम्ही पण तेच म्हणतोय ना. बातमी अशी आली की जळला बुवा आणि शेवटी मेडे कॉल असतो. मेडे म्हणजे हेल्प. 1920 पासून हा कॉल आलेला आहे. मेडे कॉल जो आहे, जे कोणी कंट्रोल सेंटरला बसले असतील त्यांना दिला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त एकच ऐकू येतं, मेडे कॉल येतच नाही. जर त्यांना दिसत होतं की बा राईट साईडचं इंजिन एकाकडे कलतं आहे आणि तो प्लेन लँडिंग ट्रॅजेक्टरी जी आहे ती त्याची अशी असते. ऐकून घ्या ना, आता मी बोललो नाही मधात रवीजी. लँडिंग ट्रॅजेक्टरी जी होती ती लँडिंग ट्रॅजेक्टरी चुकीची होती ना. लँडिंग ट्रॅजेक्टरीमध्ये एवढा टिल्ट होत नाही प्लेन जेव्हा वरती असतं 30,000 फुटावर 35,000 फुटावर जेव्हा टर्न घेतं तेव्हा ते टिल्ट होत असतं. पण खाली लँडिंग ट्रॅजेक्टरी त्याची वेगळी दिसत होती, ते एकाकडे कललेलं दिसत होतं आणि कोणीही असं आम्हाला सांगितलं नाही अजूनपर्यंत. फक्त ओ शिट एवढंच वाक्य जे आहे ते ऐकू आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा दिसत नव्हतं, दुसऱ्या दिवशीच आम्ही तिथे होतो बारामतीमध्ये, आम्हाला काही धुकं वगैरे दिसलं नाही आणि दुरून मेन रोडवरून, म्हणजे ते टेबल टॉप आहे तो, मेन रोडवरून त्या CCTVमध्ये तो क्रॅश जो आहे तो त्या मेन रोडच्या CCTVमध्ये दिसत होता. धुकं असतं तर धुक्यामुळे तो दिसला नसता ना क्रॅश, पूर्ण प्लेन दिसत आहे ते. तर त्यामुळे काही आशंका आहे, त्या आशंका काही राजकीय नाही. आम्ही काय राजकारण करत नाही आहे, पण असं जर होत असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एक महत्त्वाची माहिती जी दिलेली आहे रोहितजींनी, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की पेट्रोल एव्हिएशन फ्युएल हायली इन्फ्लेमेबल असतं, ते तिथे मागे ठेवलं जात होतं कॅनमध्ये, तिथे महाग पडतं म्हणून कॉस्ट कटिंगच्या याच्यामध्ये. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता विश्वासजी सांगत होते की या SOP सगळ्या फॉलो केल्या जातात. मग पायलट वेळेवर बदलतो, ट्रॅफिक कंजेशन सांगतात जे कधी 6 वाजता असत नाही, काही कारण नव्हतं त्या दिवशी, काही मॅरेथॉन नव्हती किंवा कोणता VIP येणार नव्हता. अशा अनेक गोष्टी ज्या दिसत आहेत. आणि 2023 साली झालेल्या ॲक्सिडेंटचा सांगावा रोहितजींनी, चंदावरकरजींनी की त्याचा आहे का तुमच्याकडे रिपोर्ट. मी अगदी थोडक्यात माझ्याकडे फक्त 2 मिनिट राहिले, दोन्ही पाहुण्यांकडे 1 मिनिटात जाणार आहे. विश्वासजी, पहिल्यांदा तुमच्याकडे आतापर्यंत जे वेगवेगळे अपघात झाले त्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्याच्या रिपोर्टवर जी त्याची
काय म्हणतात त्याला, वेळेच्या आत न देणं, प्रसिद्ध न करणं, प्रश्नांची उत्तरं न देणं, याच्याबद्दलचा प्रश्न आहे. हे तरी किमान वेळेत होईल का? तर बघा, ही इन्क्वायरी लवकरात लवकर व्हावी ही आमची देखील मागणी आहे. सर्वप्रथम त्या क्षणाला देवेंद्रजींनी ही सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडे मागणी केली, ताबडतोब इन्क्वायरी करा, तपास पूर्ण करा. मला असं वाटतं 30 दिवसाचा हा जो मिनिमम पिरियड आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया. प्रिलिमिनरी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्याचं डिस्कशन करू शकतो. मला एकच मुद्दा म्हणायचा की हा मे डे जो कॉल असतो, मे डे कॉल म्हणजे तो जो पायलट असतो पूर्ण एव्हिएशन फील्डमध्ये स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो, आकर्षित करतो की मला ताबडतोब लँडिंगसाठी मदत करा, मला अमुक अमुक हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इथे ही मे डेची केस नसते. इथे कसं आहे की हे त्याला लँडिंगसाठी परमिशन होतीच, तिथे खाती स्ट्रिप होतीच, तर हा मे डेचा विषय नाही. आता मला मी हे सांगतो की रोहित पवार याला पॉलिटिसाइज कसं करतात. फॉर एक्झाम्पल, एकीकडे ते म्हणतात की धुकं होतं, व्हिजिबिलिटी नव्हती, दुसरीकडे म्हणतात की सूर्याचे किरण माझ्या डोळ्यावर आले, म्हणजे पायलटच्या डोळ्यावर आले म्हणून प्रॉब्लेम आले. मला असं वाटतं हा इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे. AIB हे अतिशय टेक्निकल संस्था आहे, त्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं, त्यांचा रिपोर्ट दिसतर आपण थांबावं. निश्चित. त्या रिपोर्टच्या माध्यमातून, म्हणजे तो रिपोर्ट आता एक्सपर्ट सांगतायत त्यानुसार तो रिपोर्ट येण्यासाठी, अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो डेटा आहे तो सुरक्षित आहे आणि त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स जळाला आणि आता काही निघणार नाही अशा प्रकारची मांडणी केली जाते. ते चुकीचं असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे. आशा करूया लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जे धुकं दाटलेलं आहे ते सुद्धा दूर होईल आणि खरं कारण या अपघाताचं समोर येईल. पण चर्चा तोपर्यंत होत राहील. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण जाताना प्रेक्षकांचा कौल काय, प्रेक्षकांना काय वाटतं बघा. ब्लॅक बॉक्स जळाल्यानं अपघाताचं गूढ वाढलंय असं वाटतं का? तर 95% प्रेक्षकांना वाटतंय होय, 5% प्रेक्षकांना नाही असं वाटतंय. तर हे गूढ उकळणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अजित पवार यांच्यासारखा एक एवढा मोठा उंचीचा नेता गेल्यानंतर निश्चितपणे त्याचं सत्य हे लवकर पारदर्शकपणे समोर येणं गरजेचं आहे. बडे मुद्देच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.